ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नाहीये, ज्ञानेश्वरी जीवन संपत्ती जी तुम्हा आम्हाला मिळाली आहे. फार भाग्यवान माणसं आहेत माऊली आपण. सांगा ना मला, नसताच गाथा कशावर केली असती कीर्तन, नसतेच अभंग, नसत्याच ओव्या, काय कळलं असतं तुम्हाला आम्हाला खरं आणि खोटं तरी. खूप ज्ञानोबा तुकोबांचे एवढे उपकार आहेत आपल्यावर की आपण माणूस आहे याची सुद्धा जाणीव आपल्याला फक्त ज्ञानोबा तुकोबांमुळे झाले. अखंडितपणे लक्षात ठेवता पाहिजे. खरंच खूप उपकार आहेत. माझी विनंती आहे, ज्या दिवशी हराल सगळं संपलं वाटेल, ज्या दिवशी वाटेल ना खूप झालं आता, खूप समाजाने उपभोग घेतला आपला चांगुलपणाचा, संपलंय आता, माझी विनंती आहे सगळं संपलंय असं वाटल्यावर एकदा ज्ञानोबारायांच्या समाधीवर मस्तक ठेवा. आम्ही अनुभव घेतलेली माणसं आहेत दादा, काहीच नव्हतो आम्ही, आजही काही नाही होत. आमच्यासारख्या मूर्ख लेकरांना ज्ञानोबांनी पदरात घेतलंय. काहीच नाही आमचं, काहीच नाहीये. आम्ही फक्त ज्ञानोबारांच्या समाधीवर मस्तक ठेवलंय. आम्ही फक्त त्या विश्वमाऊलीला माय म्हटलंय. त्या आईनं एवढी कृपा केली, आज पात्रता नसताना अख्खा महाराष्ट्र आमच्या चरणावर मस्तक ठेवतोय. अजून देवानं काय द्यावं सांगा. लोक विचारतात काय मिळतं हो, सर्व सुकृताचे फळ मी, सगळंच मिळतं, काय हवंय तुम्हाला. जगाचा बाप अधिकार एवढा देतोय, तुम्ही त्याची तुलनाच नाही करू शकत आहात. पण ते जे बोलतायत ना त्यांचा अधिकार तेवढा आहे. तुम्हाला प्रश्न विचारला मी, प्रकाश सूर्याच्या अगोदर येतो का सूर्य उगवल्यावर येतो? लक्षात आहे? फिरत जा पण येत जा, फिरायचं असं. पण इष्टी चहा पाण्याला थांबत असती, गावीस तर सोडायची नसती महाराज. बोलायचं प्रकाश सूर्याच्या अगोदर येतो की सूर्य उगवल्यावर? माऊली अगोदर येतो. आधी तांबडं फुटतं, बरोबर आहे की नाही? आणि मग सूर्य आधी काय, आधी उजेड पडतो की नाही, आणि मग सूर्य उगवतो. अगदी तसं आहे, ज्ञान अगोदर जन्माला येतं, आत्मा नंतर जन्माला येतो. प्रकाश सूर्याचं स्वरूप आहे, पण अगोदर प्रकाश येतो आणि नंतर मोठकी देहाकृती उमटे, निज ज्ञानाची पहाट फुटे, सूर्या पुढे प्रगटे प्रकाश जैसा. अगदी तसं आहे. म्हणजे विनंती हीच आहे की एवढे ज्ञानी व्यक्तिमत्व जर तुम्हाला त्या संप्रदायाच्या विनवणीने सांगत असतील की अधिकार आहे त्याच्यात, तर मान्य करा. पण विषय असा आहे की ज्ञानोबा तुमचा काय अधिकार आहे की तुम्ही एवढी अनपेक्षित असणारी गोष्ट एवढ्या सहजपणे कराल म्हणताय? कोण आहात तुम्ही? कुठले राजे आहात का? अगो मी काय म्हणते, लंकेचा राजा व्हायचा तरी सोप, त्याला काय पैसा कमवा होतं बाबा. लंकेचा राजा व्हायचा तरी सोप, तो रावण झाला. पण अलंकेचा राजा व्हायचं फक्त ज्ञानोबांनीच, बाकी दुसरं कोणी.
ज्ञानोबा म्हणतात. आणि ज्यांना म्हणतात त्यांचा अधिकार केवढा असेल याचा विचार तुम्ही करा. कारण जे म्हणतायत त्यांचाच अधिकार लय मोठा आहे. त्याच्या मातीहून चालावी ती माती विठ्ठल म्हणते. ज्या दगडाला हात लावा तो दगड पांडुरंग होतो. ज्या माणसाकडे बघावा तो माणूस विठ्ठलमय होतो. तुकोबाराय कीर्तन करायला लागले ना, पुणे जिल्ह्यात मृत झालेला मुलगा उभा राहून टाळ्या वाजू तेवढं सामर्थ्य ज्यांच्या शब्दात आहे ते तुकोबाराय म्हणतात. माझं पामरा विचार करा, ते अधिकारी किती असतील ज्यांच्या विषयी ते म्हणतात. हे सामर्थ्य तेवढं आहे दादा. ज्ञानोबाराय म्हणजे साधं व्यक्तिमत्व नाहीच आहे. राजा काय म्हणाल, ज्ञानियांचा राजा, अलंकेचा राजा. राजा किती साधा राजा होणं सोपं आहे, पण अलंकेचा ज्ञानांचा राजा होणं अवघड आहे. बरं मी म्हणते, कशाच्या बळावर संपत्ती आहे का तुमच्याकडे? जया जयद्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी आई सेवळ रेडा बोले. बरं ताकद आहे का? हा, अंगी आई सेवळ रेडा बोले. रेड्यालाही बोलवायची ताकद आहे. म्हणजे सगळीकडनंच परिपूर्ण आहात. आणि सगळ्यात मोठा विषय काय आहे तर वैष्णव आहेत. बरं साधे वैष्णव आहेत का? महावैष्णव आहेत. वैष्णव वेगळं आणि महावैष्णव वेगळं. ज्ञानोबाराय महावैष्णव आहेत. आणि महावैष्णव असल्यामुळे जगाचा मालक आणि त्यांचा अधिकार सारखाच आहे. माऊली म्हणतात, बोलणारा जरी मी असलो तरी करणारा वेगळा. अगदी तुम्हाला दिसतो वेगळाच येतो. तो कोण आहे? आता विषय तुम्हाला साधं सोपं सांगते. आपण 5 मिनिटं महाभारतात जाऊ, लगेच भारतात येऊ. जस्ट 5 मिनिट्स. आपण जाऊया पटकन. असं गेलो असं. गेलात महाभारतात, बघा दृश्य दिसेल तुम्हाला. युद्ध वगैरे चालू आहे असं मस्तपैकी. द्रोणाचार्यांनी चक्रव्यूह आखलंय. 7 मंडल केंद्रबिंदू आहे. आता अभिमन्यू म्हटला मी जाऊ का धर्मराजाला? धर्मराजा म्हटला तुला जायचंय का बाबा? जा. गेला अभिमन्यू. आत गेला, त्याला बाहेर यायचं माहित नाही. पडला केंद्रबिंदू जवळ. जयद्रथ आला. जयद्रथाने अभिमन्यूच्या मानेवर लात घातली. त्याच्या चुकीच्या परिस्थितीचा गैरफायदा घेतला. अर्जुनाला सहन झालं. अर्जुन म्हणला, एकतर तू पडायला नव्हता पाहिजे. अभिमन्यूला म्हटला, एकतर तू पडायला नव्हता पाहिजे आणि पडला तर जगायला नव्हता पाहिजे. एकतर क्षत्रिय म्हणून पडायला नव्हता पाहिजे, आणि जर तू पडलायस तर तू पडलायस या खंतीनं जगायला नव्हतं पाहिजे. एकतर तू पडला ती पडला, वर्ण जिवंत आहे, तुला काहीच वाटत नाही का? तो म्हटला, पिता तसं नाहीये. विषय कसा आहे, मी पडलो याच्या खंतीत मरायचा विषय नाही, पण मी जगलोय त्याचं कारण आहे, ज्याने माझ्या मानेवर लात घातली त्याचा बदला मला घेता नाही, म्हणून माझ्या प्राणात अजून प्राण शिल्लक आहे. शोभला क्षत्रिय, सोड जीव, निश्चिंतपणे मी जिवंत आहे. जोपर्यंत जयद्रथ मारणार नाही, जर उद्या सूर्यास्तापर्यंत जयद्रथ नाही मेला, अर्जुन स्वतःची चित्ता स्वतः रचणार आणि त्यात उडी स्वतः मारणार. पण अर्जुनाने केला. कुणी केला? पण अर्जुनाने. आता ते काय आपल्यासारख्यांचा पण नाही. आपलं काय माऊली, आपला पण खूप साधे. तुम्ही आम्ही सगळे सारखेच. आपला परमार्थही शहाणा आणि आपला पणही शहाणा. आपला परमार्थ, आपण काही निष्ठावंत परमार्थी काय? आपण म्हणजे सोमवार गुरुवार खायचं नाही, बाकी दान खाऊन आणायचं. तुम्हाला असं वाटतं काय असला परमार्थ योग्य आहे तुमचं? तुम्ही जे करता ते असं आकाडात दान खाऊन खाताना श्रावणात पाळता, वाह. तुम्हाला असं वाटतं का महादेव फक्त श्रावणातच जागा असतो, बाकीच्या 11 महिने डोळे झाकून बसतो, तू खा मी बघत नाही, तू खा, असं करतो महादेव? म्हणजे असं अनलॉजिकल परमार्थ आहे ना आपला. आम्हाला आयुष्यपत नवल वाटतं यांच्या परमार्थाचं. 10 दिवस गणपती बुडवताना बाबूराव, वा. म्हणजे ते गणपती कन्फ्युज ना. आरती करणारा तूच, टंगडवर करून नाचणार आहे तूच. नेमका भक्त माझा खरा कुठला? आरती करणारा की नाचणारा पिऊन? काय बरं इमानदारीनं सांगा, वडिलांसारखे आहात माझ्या, काय परमार्थ हा? नवरात्राचे उपवास, दसऱ्या दिवशी बोकड, देवी कुपती म्हणत पोत्यात घरून हल्ला पाहिजे सांगणारा. मी सांगणारच हा ना, ऐकणारच राहतो तुम्हाला. आम्हाला आमचाच फार त्रास आहे तुम्हाला. बरं माऊली म्हणतात ना रे, जयाचे आही धड नाही तयासी परित्र पुससी काही. बरं तुकोबारायांचं मत आहे, नेने फुंको कान नाही एकांतीचे ज्ञान. हे साधं तुम्हाला कळत नाहीये का? तुमचं काय झालंय, तुमचा अंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्यावर नाही. हे कळलं त्यालाच कळलं महाराज बरं का. इतके नकारे विचित्र हो. ते किरडो जरी कापडाचे परी लहरिया येता होती असाचे, अशी गत केली तुम्ही आयुष्याची. अंधारात कापड जरी हल्ला तरी तुम्हाला काय वाटतो? साप आहे. तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य घातली या भय. तुम्ही निश्चिंत राहाल. कधी राहाल? जेव्हा योग्य असाल. काही खरं नाही रे, या जगात आहे ना सगळं प्रसिद्धीवर आहे. ज्या देवाची प्रसिद्धी जास्त त्या देवाला गर्दी जास्त. खरं आहे की खोटं आहे? नाही तुम्ही सांगा, लालबागचा राजा आणि घरातला गणपती वेगळा आशीर्वाद देतो का? पण गर्दी कुठे? व्हीआयपी पॅटर्न, सेलिब्रिटी स्टेटस. तेवढी स्लाईड उभा राहून एखादी हिरोईन दिसली तेवढं डोळ्याला भरून. अरे काय माणसं आहे तुम्ही? नको रे बाबांनो, काय परमार्थ हा तुमचा? नका बरं का. देव नाही भेटला तरी हरकत नाही, विनंती आहे माझी.
देव नाही भेटला तरी हरकत नाही, फक्त भलता देव भेटायला नको. त्रासलंय होतं रे, हो ना, हा हे काय साध आहे का? पाया पडते बाबांना तुमच्या. तुम्ही सुखात ना दुःखात चाललाय रे. बरं खरं सांगा, सुखाची काय व्याख्या?